वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. नागपूर जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाने सरासरी गाठली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं गणित बिघडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते. आतापर्यंतचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये 57% एवढाच पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत त्या खोळंबलेल्या आहे. शेतकऱ्याला चांगल्या पावसाची अपेक्षा आहे, कारण कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं होतं की 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ही पावसाची वाट बघितली. मात्र आता पेरणीचे दिवससुद्धा निघायला लागलेले आहे आणि पावसाचं जर आपण टक्केवारी बघितली तर 57% एवढाच पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. एकंदर जर परिस्थिती आपण बघितली तर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहे, मात्र त्या उगवल्या नाही किंवा मग त्या जगणार कशा, त्या स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं का, अशा अनेक प्रश्न जे आहे ते शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित होताना दिसून राहिलेले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 12.17% पेरण्या पूर्ण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. 28 जूनपर्यंतची ही आकडेवारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि एकंदर परिस्थिती जर बघितली तर पावसाने यावेळेस विदर्भावर कुठेतरी नाराजी व्यक्त केली का, कोपला आहे का किंवा दडून बसलेला आहे का, अशा प्रकारचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 4,69,000 हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी 57,147 हेक्टरवरच पेरणी झाल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळते आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना जो आहे तो चांगल्या पावसाची अपेक्षा आहे, मात्र अजूनही तो चांगला पाऊस आलेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.